हॅलो. हो सर. हा, तो जो क्वेश्चन आहे ना त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण ते वाचलं नाही, मला वाटलं ते ॲबिलिटी आहे, तिथं इनॅबिलिटी लिहिलेलं आहे. ओके, सो इनॅबिलिटी म्हणजे काय, मग तो इनर्शिया येणार कारण तो रेजिस्टन्स फोर्स आहे. मग त्या क्वेश्चनचा आन्सर इनर्शिया असलं पाहिजे. समजलं का तो क्वेश्चन का चेंज झाला? हो सर. इनॅबिलिटी हा शब्दामुळे गडबड झालेली आहे तिथं. इनॅबिलिटी जर तो शब्द वापरतोय तर याचा अर्थ तो इनर्शिया, रेजिस्टन्स टू दी मोशन किंवा स्टेट चेंजला जो रेजिस्टन्स असतो त्याला आपण इनर्शिया म्हणतो, आणि स्टेट चेंज होण्यासाठी जो रिस्पॉन्सिबल असतो त्याला आपण फोर्स म्हणतो. तर त्याने ॲबिलिटी टू स्टेट चेंज म्हटलं असतं तर तो ॲबिलिटी म्हणजे ती क्षमता कशामध्ये, जो त्याच्या स्टेटला चेंज करेल तर ते फोर्समध्ये. आणि इनॅबिलिटी म्हणजे काय, मग तो रेजिस्टन्स क्रिएट करणारा कोण आहे, मग तो इनर्शिया आहे. मग त्या क्वेश्चनचा आन्सर इनर्शिया असलं पाहिजे. ओके, तर ट्रिग्नोमेट्रीकडे जाऊ आपण आपला. सो ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्हाला सर्कलची पीडीएफ पाठवली का मी? कशाची सर? सर्कल नाही वाटतं. सर्कल नाही पाठवली. ओके, मग सर्कलची कोनिक्सची पण पाठवतो मी. कोनिक्स सेक्शन म्हणजे सर्कल वगैरे सगळं असलं. ही ट्रिग्नोमेट्री संपून टाकू पटकन आणि मग त्याच्याकडे शिफ्ट होऊन जाऊ आपण. प्रॅक्टिस करतायत ना? आदित्य, मला तुझा होमवर्क नाही भेटला बाळा. सर कालचा ना? हम्म, हा सर, सॉरी, काल केलाच नाही. त्याच्यामध्ये हे पण शॉर्टकट आहेत बरं का, कधी कधी कन्फ्युज होऊ नका. सर तुम्ही अजून त्याच्यातले स्क्रीन शेअरिंग नाही शॉर्टकट केली. असं आहे का? बरं. हा, दिसत नाहीये काही. आता आता दिसतंय का? हो. हे पहा, याच्यामध्ये काही शॉर्टकट्स आहेत बरं का. हे शॉर्टकट्स कडे थोडं लक्ष द्या, हे सांगायचे राहिले तुम्हाला. हा जो फर्स्ट शॉर्टकट आहे पहा, म्हणजे याला डायरेक्ट तसं डोक्यात टाकून घ्यायचं. समजा तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू म्हणजे काहीतरी एक्स आहे, समजा तुम्हाला असं दिलंय पहा, सेक ऑफ थिटा प्लस टॅन ऑफ थिटा दिलंय, बरोबर. आणि तुम्हाला ऑप्शन मध्ये सेक थिटा मायनस टॅन थिटा लागतंय. समजतंय का? म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ आहे, सेक थिटा प्लस टॅन थिटाला सेक थिटा मायनस टॅन थिटा मध्ये कसं कन्वर्ट करायचं. आता समजलं? सेक हो सर. थिटा प्लस टॅन हो थिटाला सर. मायनस सेक थिटा मायनस थिटा मध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर हा जो सेक थिटा प्लस टॅन थिटा आहे याचा रेसिप्रोकल घेऊन टाका सेक ऑफ थिटा मायनस प्लस टॅन ऑफ थिटाचा. तुम्हाला याचं जे आन्सर भेटतं ते सेक थिटा मायनस टॅन थिटा भेटतं. सिम्प्लिफाय करून, बरं सिम्प्लिफाय करावं लागतं, रॅशनलाइज करावं लागतं, पण हे शॉर्टकट आहे, लक्षात ठेवा. समजलं का? हो. समजलं का? म्हणजे पहा, वन अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा करा, तुम्हाला सेक थिटा मायनस टॅन थिटा भेटेल. किंवा मग तुम्ही वन अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा करा, तुम्हाला सेक थिटा प्लस टॅन थिटा भेटेल. हा लक्षात. रेसिप्रोकल करा, दुसरा भेटतो. पहिला शॉर्टकट. दुसरा, इफ एक्स जर कोसेक थिटा प्लस कॉट थिटा असेल तर सेम गोष्ट या दोघांसाठी तसं होतं. कोणचे दोन आहेत ते? सेक आणि टॅनची जोडी आणि कोसेक आणि कॉटची जोडी, यांच्यासाठी तसं आहे. तो रूल दोघांसाठी सेम आहे. ओके ओके. हो. हा, हे शॉर्टकट डायरेक्ट यूज करायचा, वेळ नसतो आपल्याकडे डिराईव्ह करायला. त्यानंतर पुढचं शॉर्टकट पहा, साइन थिटा 1 प्लस साइन थिटा 2 प्लस साइन थिटा 3 प्लस अप टू साइन थिटा n पर्यंत जर व्हॅल्यू असेल, ओके, तर मग त्यांची व्हॅल्यू nच येते डायरेक्ट.
असं केव्हा होतं, जेव्हा त्या सर्व अँगलची व्हॅल्यू एकच असते. म्हणजे समजा असं झालं की साइन ऑफ 30 डिग्री प्लस साइन ऑफ 30 डिग्री प्लस साइन ऑफ 30 डिग्री असं जर असेल तर याची व्हॅल्यू डायरेक्ट 3 लिहून टाकायची. 1 प्लस 1 प्लस 1 म्हणजे किती? 3. आलं का लक्षात? नाही समजलं? नाही. समज. म्हणजे तो जितक्या वेळेस रिपीट होईल ना तेवढाच त्याची व्हॅल्यू असते. आता समजा कोणता पण डिग्री असो, समजा साइन ऑफ 45 डिग्री असेल प्लस साइन ऑफ 45 डिग्री प्लस साइन ऑफ 45 डिग्री प्लस साइन ऑफ 45 डिग्री असं जर काही असेल ना तर तो जितक्या वेळेस रिपीट होतो तेवढी त्याची व्हॅल्यू असते. असं असतं ते. अच्छा, म्हणजे जर आता हे डायरेक्ट. हा असं जर असेल, समजा समजा साइन ऑफ 45 साइन ऑफ 45 साइन ऑफ 45 साइन ऑफ 45 या सर्वांची व्हॅल्यू जर 4 टाइम्स आली तर याची व्हॅल्यू पण 4च येते. असं असतं. म्हणजे या सर्वांची प्लस करा, तुम्हाला आन्सर 4 भेटेल. ओके. त्यानंतर पहा, तर समजा इथं हा जो थेरम आहे, हा थेरम कसा आलेला आहे? हा थेरम असा आहे की साइन थिटा 1 प्लस साइन थिटा 2 प्लस साइन थिटा 3 असं अप टू साइन n पर्यंत असेल आणि त्याची व्हॅल्यू जर n असेल तर मग तुमचे सगळे अँगल इक्वल असतात. आलं का लक्षात? सगळे अँगल इक्वल असतात आणि सर्वांची व्हॅल्यू 1 असते. दॅट टाइम ते तसं होतं. ओके ओके. हो हो सर. हा, म्हणजे शॉर्ट मध्ये सांगायचं झालं, एकदम एकदम शॉर्ट मध्ये, तर हे जे मी तुम्हाला आता सांगितलं, हे साइन थिटा 1 थिटा 2 अशी सर्वांची प्लस केल्यावर व्हॅल्यू 30 नंबर येईल असं फक्त आणि फक्त कोणत्या डिग्रीला पॉसिबल होतं? ऍक्च्युली मी फक्त ते प्रॅक्टिकल साठी सांगितलं होतं बरं का. ऍक्च्युली तसे क्वेश्चन नाही येत ते. असं फक्त साइन ऑफ 90 डिग्रीला पॉसिबल आहे. साइन 90 नंतर अजून ते 90 ला जे येतील ते समजा कोण येतं, 90 ला किती होणार? 450 काय? 450 डिग्री येईल मग पुढचा. असं 360 टाकत राहायचे, त्या डिग्रीलाच फक्त ते पॉसिबल आहे. असं या सर्वांची प्लस करून तुम्हाला आन्सर 1 तेवढ्या नंबरच भेटेल. आलं का लक्षात? नाही हो सर. समजलं? जाऊ दे, तेवढं कामाचं नाही येते. कॉस्टचं फक्त 0 डिग्रीला तसं होतं. इकडे पहा, तेवढं पडत पण नाही ते. साइन ऑफ थिटा प्लस कोसेक ऑफ थिटा इज इक्वल टू 2. तर मग साइन ऑफ थिटाची व्हॅल्यू 1 असली पाहिजे. ओके, म्हणजे शॉर्टकट आहे की. म्हणजे जर तुम्हाला साइन ऑफ थिटा प्लस कोसेक ऑफ थिटाची व्हॅल्यू जर कोणी 2 दिली तर याचा सिंपल अर्थ आहे की साइन थिटाची व्हॅल्यू 1च असणार, त्याच्याशिवाय तसं पॉसिबल होत नाही. आलं का लक्षात? हो. आलं का लक्षात? हा, म्हणजे ते असं होतं पहा, 1 प्लस 1 अपॉन 1 इज इक्वल टू 2 होऊन जाईल. 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. आलं का लक्षात? साइन ऑफ थिटाची व्हॅल्यू 1 असल्याशिवाय तसं होणार नाही. ओके. तसं साइन थिटा प्लस कोसेक ऑफ थिटाची व्हॅल्यू जर -2 दिलेली असेल कोणी, तर याच्यामध्ये साइन थिटाची व्हॅल्यू डेफिनेटली -1 असणार. तसं केल्याशिवाय त्याचा आन्सर -2 येऊच शकत नाही, कारण कोसेक म्हणजे काय असतं? 1 अपॉन साइन असतं, बरोबर? तर मी याला थोडंसं डिराईव्ह करतो पहा. साइन ऑफ थिटा प्लस कोसेक म्हणजे काय? 1 अपॉन साइन ऑफ थिटा. मी काय म्हणतो तुम्हाला, मला जर आन्सर आणायचं आहे -2, तर ते आन्सर कसं येईल? तर साइन थिटाची व्हॅल्यू -1 टाकावी लागेल. सो -1 प्लस 1 अपॉन -1. ओके, सो त्याचा आन्सर काय भेटेल तुम्हाला? हे पहा, -1 आणि हा प्लस प्लस आणि हे मायनस मायनस होऊन जाईल. 1 अपॉन 1 मायनस होऊन जाईल. सो -1 -1 -2. ओके येस. ओके. हा, मग हे शॉर्टकट आहे, लक्षात ठेवायचं. साइन थिटा प्लस कोसेक ऑफ थिटाची व्हॅल्यू जर 2 असेल तर साइन डेफिनेटली 1 असला पाहिजे. साइन थिटा प्लस कोसेक ऑफ थिटाची व्हॅल्यू जर -2 असेल तर साइन डेफिनेटली -1 असला पाहिजे. कोसेक थिटा प्लस सेक थिटाची व्हॅल्यू जर 2 असेल तर कॉस डेफिनेटली 1 असला पाहिजे. कॉस थिटा प्लस सेक थिटाची व्हॅल्यू जर -2 असेल तर कॉस हा डेफिनेटली -1 असला पाहिजे. ओके, शॉर्टकट शॉर्ट करायचे डायरेक्ट. आता पुढे पहा, समजा साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा इज इक्वल टू काय येणार? तर साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा असतो. हा फॉर्म्युला कुठून आलाय? कुठून आलाय?
हॅलो, हा सर. कुठून आलाय हा फॉर्म्युला ना? त्या साइन 2 थिटाच्या फॉर्म्युल्यामधून आलाय. 2 थिटाचे फॉर्म्युले. हो सर. समजा आता डिराईव्ह करायचं म्हटलं तर बरंच करावं लागेल मला. तो विषय असा आहे, काढून दाखवतो पा काय वेळ तर. प्रत्येक काढू नका, डायरेक्ट पाठ करून घेते. हे बा, समजा मी तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला? ए प्लस म्हणजे ए स्क्वेअर, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं पहा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab. आठवलं का? आठवलं का? सांगितलं होतं मी? हो. नाही, जाऊ द्या. तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे का? आठवलं. ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरचा हा फॉर्म्युला माहिती आहे का? काय असतो? ए स्क्वेअर ए प्लस प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. काही डाऊट याच्यात? नाही. मला जर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पाहिजे असेल तर मी हा 2ab इकडे मायनस करेल की नाही? हा, हो. मला जर ए स्क्वेअर बी स्क्वेअर पाहिजे असेल तर मी हा 2ab इकडे मायनस करेल ना. मला काय भेटेल? ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर की नाही? हो. हा फॉर्म्युला शिकवला होता मी तुम्हाला. मी आता लिहून दिला होता तुम्हाला. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab असं तयार झालाय तो. सो हा जो फॉर्म्युला आहे याच्यानुसार तयार झालाय ते. तुम्हाला मी काय सांगतो तिथं, साइन रेस टू 4 थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा. म्हणजे याचं मिनिंग काय? ऍक्च्युली साइनच्या स्क्वेअरचा स्क्वेअर आहे तो प्लस कॉसच्या स्क्वेअरचा स्क्वेअर आहे तो. बरोबर? बरोबर हो. ना? मी साइन हो. स्क्वेअर थिटाला टेम्पररी ए कन्सिडर करतो हा, आणि कॉस स्क्वेअर थिटाला टेम्पररी बी कन्सिडर करतो. म्हणजे त्या हिशोबाने काय झालं ते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर झालं की नाही? झालं की नाही? हो. हा, याचा फॉर्म्युला आताच काय सांगितलं मी तुम्हाला? ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab. बरोबर? हो. बरोबर. ए म्हणजे काय आहे? साइन स्क्वेअर थिटा. बी म्हणजे काय? कॉस स्क्वेअर थिटा. टाका या फॉर्म्युल्यामध्ये. काय भेटेल आपल्याला? हे पहा मग साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर म्हणजे काय भेटेल आपल्याला? तो फॉर्म्युल्यानुसार फॉर्म्युला आठवा पहा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. काय आहे तो फॉर्म्युला? ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab. आता टाका याच्यात. ए म्हणजे काय? साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा चा होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके ओके. हो. मायनस 2 ए म्हणजे साइन स्क्वेअर थिटा आणि बी म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. ओके, इथपर्यंत? हो सर. हा, आता इकडे पहा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय असते? 1. मग 1 चा स्क्वेअर लिहू शकतो का मी इथं? 1 स्क्वेअर मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. हो. मग 1 चा स्क्वेअर 1च असतो. मग मला काय भेटलं? 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. आलं का ते टर्म बरोबर? हो. आता पहा, तुम्हाला ते टर्म दिसेल पाहिजे. दिसते का? साइनचा स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. काढून दाखवली ना आताच? समजलं का? हो सर. हो. तर हे इतकं लांब लचक असतं. तर हे शॉर्टकट्स आहेत.
हे डिराईव्ह करायची गरज नाहीये तुम्हाला, म्हणजे करू पण नका. मूर्खपणाचं निशाणी ठरेल ते, आपल्या वेळ नसतो. सो डायरेक्ट पाठ करून घ्यायचं. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा असतो फॉर्म्युल्यासारखं. तसं याचं पण साइन रेस टू 6 प्लस कॉस रेस टू 6 म्हणजे काय, साइन क्यूबचा स्क्वेअर आणि कॉस क्यूबचा स्क्वेअर असं मिनिंग येते. साइन स्क्वेअरचा क्यूब आणि कॉस स्क्वेअरचा क्यूब, त्याचं पण क्यूबच्या फॉर्म्युल्याने निघतं, तर ते पण क्यूबच्या फॉर्म्युल्याने काढावं लागतं, क्यूबच्या फॉर्म्युल्याने. तसं हे तर 1 मायनस 3 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. ओके, सोपं पाठ करायला. मग समजा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस रेस टू 4 थिटा, दोघांमध्ये फरक आहे. इथं दोघांचा रेस टू 4 होता, इथं साइन स्क्वेअर आणि कॉस रेस टू 4 आहे, किंवा कॉस स्क्वेअर आणि साइन रेस टू 4 आहे. समजलं ना? समजलं ना? हो. हा, तर या दोघांचं जे आन्सर येतं म्हणजे साइन स्क्वेअर आणि कॉस रेस टू 4 किंवा कॉस स्क्वेअर आणि साइन रेस टू 4 या दोघांचा आन्सर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा असतं. इथं फक्त 2 येत नाही वरच्या फॉर्म्युल्यामधनं. ओके, तर समजून घ्या तुम्ही, असं समजून घ्या की हा 2 इथून काढून टाकायचा, तर इथला पण 2 काढून टाकायचा. ओके, हो सर. पाठ करायला. त्यानंतर खालचे पहा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू असते 2 एवढी. कॉस स्क्वेअर थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा ची व्हॅल्यू पण ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू असते 2 एवढी. आणि सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा याची ऑलवेज व्हॅल्यू ग्रेटर दॅन असते किंवा इक्वल असते 4 एवढी. रिलेशन लक्षात ठेवा, साइनचं कोसेक सोबत, कॉसचं सेक सोबत आणि सेकचं कोसेक सोबत. ओके, समजले का? हो सर. पाठ करा. त्यानंतरच जे आहे हे क्वाड्रंट वर आहे. समजा आपल्याला सेक ऑफ थिटा प्लस टॅन ऑफ थिटाची व्हॅल्यू जर यम दिलेली असेल, ओके, आणि यम हा 1 पेक्षा ग्रेटर असेल, तर जो थिटा असतो म्हणजे हा जो थिटा अँगल आहे हा फर्स्ट क्वाड्रंट मध्येच असला पाहिजे, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्येच असेल तो. ओके, म्हणजे समजा तुम्हाला असा क्वेश्चन दिला की सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू 4 आहे, तर मग थिटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाई करतो, असं जर क्वेश्चन असेल तर तुम्ही काय करणार, सिम्पली हे सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि हे पुढची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी की नाही, हा यम आहे ना तो 1 पेक्षा मोठी की नाही ही व्हॅल्यू 4, हो. म्हणजे हा थिटा फर्स्ट क्वाड्रंट मध्येच असला पाहिजे शॉर्टकट मध्ये. आलं का लक्षात? हो. हा, असे काही शॉर्टकट्स वापरावे लागतात आपल्याला क्वेश्चन्स मध्ये. जर सेक थिटा प्लस टॅन थिटाची व्हॅल्यू जर यम असेल म्हणजे तेच इक्वेशन, तुमची यम ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आणि 1 पेक्षा छोटी असेल, सो दॅट टाइम तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतो. म्हणजे समजा असं असेल पहा, सेक थिटा प्लस टॅन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला दिली 0.3 किंवा मग असं फ्रॅक्शन मध्ये देतात, असं 0.3 व्यवस्थित देत नाही. समजा असं देतील, समजा 4/3 नाही 3/4 फ्रॅक्शन आहे ना तो, तर याची व्हॅल्यू पण फ्रॅक्शन मध्ये येईल, पॉइंट मध्ये, बरोबर की नाही? बरोबर की नाही? हो. हे व्हॅल्यू ज्याचा डिनॉमिनेटर मोठा असतो ते ऑलरेडी 1 पेक्षा छोटी असते, 0 पेक्षा मोठी असते. सो 1 पेक्षा छोटी 0 पेक्षा मोठी वाली व्हॅल्यू, तर जर विचारलं थिटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल तर थिटा असतो फोर्थ क्वाड्रंट मध्ये. समजलं? समजलं का? हो सर. हो. समजा त्यांनी जर तुम्हाला दिलं असं की सेक ऑफ थिटा प्लस टॅन ऑफ थिटा ची व्हॅल्यू -1 पेक्षा छोटी असेल, -1 पेक्षा छोटी म्हणजे काय, -3 -4 -5 असं, तर -1 पेक्षा जर लहान असेल त्याची व्हॅल्यू या दोघांची प्लस करून, तर तो जो थिटा असतो तो थर्ड क्वाड्रंट मध्ये असतो. ओके, नाही सेकंड क्वाड्रंट मध्ये, सेकंड. ओके, येस सर. आणि जर सेक ऑफ थिटा प्लस टॅन ऑफ थिटाची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान आणि -1 पेक्षा मोठी असेल, म्हणजे कशी, म्हणजे -0.4 वगैरे अशी, म्हणजे 0 पेक्षा लहान आहे
आणि 1 पेक्षा मोठी, समजलं का? -0.4 असं, किंवा फ्रॅक्शन मध्ये पण असू शकते ती, म्हणजे -5/4 असं, म्हणजे नाही 5/4 नाही, 4/5. डिनॉमिनेटर मोठा असला पाहिजे तेव्हा तो 0 पॉईंट मध्ये येईल. आलं का लक्षात? डिनॉमिनेटर मोठा असला पाहिजे, न्यूमरेटर छोटा असला पाहिजे. सो मायनस मध्ये. तर ही जी हा जो थिटा असेल, हा थिटा थर्ड क्वाड्रंट मध्ये येईल. ओके. हो. हा, तर लक्षात कसं ठेवणार आहे तुम्ही? तर पहा, 1 पेक्षा मोठा, ओके, फर्स्ट क्वाड्रंट, -1 पेक्षा लहान सेकंड क्वाड्रंट. ओके, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड या लिमिटवर आहे. 1 पेक्षा मोठा म्हणजे फर्स्ट, -1 पेक्षा लहान म्हणजे सेकंड. राहिला फोर्थ आणि थर्डचा प्रश्न. तर 1 आणि 0 यांच्या जर मध्ये असेल तर तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये, आणि -1 आणि 0च्या जर मध्ये असेल तर तो थर्ड क्वाड्रंट मध्ये. समजलं का? समजलं का? हो सर. ती व्हॅल्यू समोरची, एवढे शॉर्टकट आहेत, एवढे शॉर्टकट लक्षात ठेवा. का माहिती? त्यानंतर हे तर आपण पाठ केलेले आहेत पाचशे. कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ थिटा असतो. कॉट ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉट ऑफ थिटा असतो. कोसेक ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कोसेक ऑफ थिटा असतो. ओके. टॅन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन ऑफ थिटा असतो. एवढ्या दोनच व्हॅल्यू याच्यामध्ये प्लस असतात मायनसच्या केसमध्ये. सेक आणि कॉस, म्हणजे हा कोणत्या क्वाड्रंट मधला अँगल आहे? मला सांगा, साइन ऑफ मायनस थिटा म्हटलं म्हणजे नेमकं काय? कोणातनं मायनस केलेला? 0 मधनं ना? हो. साइन ऑफ 0 मायनस थिटा असं आहे ना ते. तर 0 लिहित नाही ना आपण, फक्त मायनस थिटा लिहितो. म्हणजे कोणता क्वाड्रंट आहे हा? 0 डिग्री मायनस थिटा. कुठला क्वाड्रंट आहे? थर्ड. हा, फोर्थ क्वाड्रंट येतो हा. मायनस मायनस थिटा वाले हे फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतात. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोणते दोन प्लस असतात? कोणते दोन प्लस असतात फोर्थ क्वाड्रंट मध्ये? सेक आणि कॉस. सेक आणि कॉस. मग तुम्हाला या सर्व व्हॅल्यू मध्ये पहा, फक्त सेकची व्हॅल्यू आणि फक्त कॉसची व्हॅल्यू प्लस आलेली दिसते, बाकी सगळे मायनस आहेत. पहा, दिसतात ना? हो. आणि ते फंक्शन चेंज झालेलं नाही, कारण 0 डिग्री तिथं 0 डिग्री 360 डिग्री 180 डिग्री याला फंक्शन चेंज होत नाही. कॉस असेल तर कॉसच राहतं, टॅन असेल टॅनच राहतं. तोच नियम आहे अलाइड अँगलचा, फक्त लिहिण्याची पद्धत बदलली. सो असा हा प्रकार असतो. पहा, शॉर्टकट सांगितले तुम्हाला तुम्ही सगळे. आता हे याच्यात काही सम्स आपण पाहत होतो पहा मागे मागे. काय आहे असं? 24. हा क्वेश्चन आहे तो. हा क्वेश्चन आहे 25 नंबरचा. इकडे थोडेसे वेगळे वाले क्वेश्चन घेतोय मी इथं. ऑर्डिनरी क्वेश्चन घरी सॉल्व्ह करा. ओके. आता हा थोडासा डिफरंट क्वेश्चन मध्ये येतो. पहा हा क्वेश्चन. सो क्वेश्चन पहा, इफ P if Pn is equal to cos raised to n theta plus sin raised to n theta असेल, then 2p6 minus 3p4 plus 1 is equal to what? Okay.
तसं काही डिफरंट क्वेश्चन नाही येतो, सोपाच क्वेश्चन आहे. उगा मला वाटलं वेगळं काहीतरी. ठीक आहे, हे बा हा तुम्हाला जनरल फॉर्म्युला देऊन ठेवलेला आहे. म्हणजे n ची व्हॅल्यू तुम्ही काही पण सबस्टिट्यूट, म्हणजे pn इज इक्वल टू कॉस रेस टू n थिटा प्लस साइन रेस टू n थिटा असतो, बरोबर. जनरल आहे ते टर्म. त्यांनी इथं p6 काढायला सांगितलं, म्हणजे n ची व्हॅल्यू pn आणि p6, म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे, n ची व्हॅल्यू किती आहे, हा n ची व्हॅल्यू किती टाकायची, 6 टाकायची ना. 6. हा बस. मग हे pn चं जनरल इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला, फक्त n ची p6 जर काढायचं असेल तर n ची व्हॅल्यू फक्त 6 टाका या इक्वेशन मध्ये. मग तुम्हाला p6 ची व्हॅल्यू काय भेटेल, p6 ची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला cos रेस टू n म्हणजे cos रेस टू 6 प्लस sin रेस टू n म्हणजे sin रेस टू 6. समजलं का. हो. हा, राहिला प्रश्न आता या पुढच्या टर्मचा. तर हे p4 पण काढता येईल ना. मग हे p4 काढायचं असेल तर n ची व्हॅल्यू किती टाकायची, 4 या फॉर्म्युल्यामध्ये. समजलं. हो सर. म्हणजे p4 काय येईल, मग p4 येईल cos रेस टू 4 थिटा प्लस साइन रेस टू 4 थिटा, बरोबर. हो सर. बरोबर. हा, ते व्हॅल्यू घ्या, p6 ची व्हॅल्यू याच्यात टाका, p4 ची व्हॅल्यू याच्यात टाका आणि सॉल्व्ह करा पुढे. मग त्यांनी इथं केलंय पहा खाली. इथून घेतो आणि सांगतो तुम्हाला एक एक टर्म. इकडे पाहता. तर पहा हे p2 p6 मायनस 3p4 प्लस 1. मग हे p6 ची व्हॅल्यू मी आताच काढली होती, तिथं टाकली पहा याच्यात 6 टाकून, आणि हे p4 ची व्हॅल्यू टाकली पाहिजे 4 टाकून, आणि ते पूर्ण टर्म सबस्टिट्यूट केलं. दिसलं इथपर्यंत. इथपर्यंत काही डाऊट. हो. नाही सर. आता पुढे सिम्प्लिफाय करा थोड्याला. खाली पूर्ण सिम्प्लिफिकेशन झालेलं आहे पहा, म्हणजे कुठलीच टर्म तिथे रिमेनिंग नाहीये, म्हणजे सगळं कॅन्सल होणार आहे. काही काही 100% कॅन्सल झालं पाहिजे. कॅन्सल करण्याचा प्रयत्न करा, फॉर्म्युले वापरा ट्रिग्नोमेट्रीचे. सो आता हे cos रेस टू 6 आणि sin रेस टू 6 याचा तुम्हाला आत्ताच फॉर्म्युला सांगितला होता मी, आणि cos रेस टू 4 आणि sin रेस टू 4 चा फॉर्म्युला आत्ताच वरती शॉर्टकट मध्ये सांगितला. काय होता तो, हा याचा 1 मायनस 3 sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा, आठवलं का. हो सर. हो सर. आणि हे cos रेस टू 4 sin रेस टू 4 चा आत्ताच फॉर्म्युला सांगितला होता मी. काय होतं, 1 मायनस 2 sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा. डेरिवेशन पण काढून टाकलं त्याचं पहा, बरोबर की नाही. बरोबर की नाही. हो. मग ते व्हॅल्यू घ्या इथं. हे पहा, हे जे p cos रेस टू 6 आणि sin रेस टू 6 आहे, हे पहा 1 मायनस 3 sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा सबस्टिट्यूट केला. त्यानंतर पुढे पहा, हे 3 जसे तसे. आपला हा जो cos रेस टू 4 आणि sin रेस टू 4 चा फॉर्म्युला होता, तो होता 1 मायनस 2 sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा. तो इथे टाकावा लागेल. आता तुम्ही म्हणणार इथं तर सगळे वेगळंच काहीतरी टाकलं, तर ऍक्च्युअली तसं नाही. हा 1 म्हणजे काय असतो, sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटाचा होल ब्रॅकेट स्क्वेअर आला होता पहा, तो डेरिवेशन करताना. आठवलं का तुम्हाला. तिथे करून इथं 1 आलता, मग 1 चा स्क्वेअर झालता तो. समजलं का. हा सर. मग हे 1 म्हणजे काय असतं, sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा, आणि त्याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो ऍक्च्युअली. आणि हे मायनस 2 sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा, हे ऍक्च्युअल डेरिवेशन आहे त्याचं, जे मी तुम्हाला काढून दाखवलं होतं पहा. आणि हे प्लस 1 आहे पुढचं. आता त्याला थोडं सिम्प्लिफाय करणार मी पुढे थोडंसं. आता मी काय केलं, हे 2 ना मध्ये शिफ्ट केलंय, आणि हे 3 पण मध्ये शिफ्ट करणार मी. आता काय भेटेल, तर हे याने बा इथं राहू दिलंय. आपण डायरेक्ट, आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला माहिती, आपण डायरेक्ट टाकून देऊ. हे पहा, हे 1 मायनस 2 sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा डायरेक्ट सबस्टिट्यूट करा तुम्ही. ही स्टेप वाढवू नका. ओके. हा. तुम्ही डायरेक्ट सबस्टिट्यूट करणार ना, तुम्हाला डायरेक्ट माहिती आहे ना. cos रेस टू 4 प्लस sin रेस टू 4, मी तुम्हाला डेरिवेशन करून डायरेक्ट दाखवलं होतं ना. 1 मायनस 2 sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा डायरेक्ट पाठ केलं आपण. ती व्हॅल्यू डायरेक्ट सबस्टिट्यूट करा, म्हणजे ती एक स्टेप वाचेल तुमची. ही विनाकारण करायची गरज पडणार नाही. डायरेक्ट येईल तुमचं पहा, असं 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 उत्तर येईल डायरेक्ट तिथं. या cos रेस टू 4 sin रेस टू 4 च्या जागी 1 मायनस 2 sin स्क्वेअर थिटा cos स्क्वेअर थिटा. समजलं का. समजलं का. नाही हो समजलं. सर. एक स्टेप वाचेल तुमची, डायरेक्ट येईल आन्सर तुमचं इथं. हे तुम्ही डायरेक्ट पाठ करून ठेवलंय, याचा आन्सर डायरेक्ट हे असतं म्हणून.
ओके. मग आता हे 3 याच्यामध्ये घुसवा. मग हे घुसवल्यानंतर काय भेटेल तुम्हाला, हे 6 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा भेटेल. आणि इथं पण हे 3 इंटू टी हे -6 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा भेटेल. सो हे प्लस हे मायनस मायनस प्लस होईल, इथं मायनस मायनस प्लस होईल. सो हे मायनस आणि हे प्लस हे कॅन्सल होणार आहे. आणि तुम्हाला आन्सर काय भेटणार, इथला हा -3 आणि हा 2, -3 आणि 2 त्याचा आन्सर झाला -1 आणि हा +1 त्याचा आन्सर झालं 0. म्हणजे इथं 0 भेटेल. समजलं का? हो. So असे सॉल्व्ह आहेत पाय. कुठपर्यंत आले तुमचे सॉल्व्ह करत करत? अदिती तुझे कुठपर्यंत आले? मृदुला तुझे? तर ते तिसरी एक्सरसाइज चालू आहे सर. हा सर. अच्छा, पटापट करा मग. आणि कॉम्पिटेटिव्ह कडे या पटकन. हाच थांबू आपण इथं. ओके. येस सर. जास्त होऊन जाईल नाही तर. ठीक. दुसरं पण चॅप्टर आहे, दुसरं पण संपवायचे आपल्याला पटकन. ठीक आहे, थांबू आपण.